थोडी कठीण झेल होती जरूर, परंतु प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. 2 धावा वाचवल्या असं देखील म्हणावं लागेल, परंतु 2 धावा आल्यात पहिल्या बॉलवर. षटकातील पुढचा बॉल. उल्हास पुन्हा एकदा या बॉलच्या बोलवून खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. बीट केलंय कालुराम भोईरला. मागच्या मॅचमध्ये 21 धावांची इनिंग कालुराम भोईरच्या बॅटमधून आपण पाहिली होती. चांगलं योगदान आपल्या टीमला दिलं होतं. षटकातील पुढचा बॉल. स्विच हिट. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहेत. चेस केले जाते त्या ठिकाणी. बॉलपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचल्यात आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा मिळाल्या त्या ठिकाणी कालुराम भोईर सोबत सोनादेवी टेमघर टीमला. धावफलक 2 ने पुढे सरकलंय. 4 धावा धावफलकावर झाल्या आहेत. उल्हास पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेस खाली क्षेत्र निवडला. एक चांगला फटका, कलात्मक फटका. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहिला. कालुराम भोईरच्या बॅटमधून निघणारा पहिला चौकार. नक्कीच लेट नाईट आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी अमर दादा देखील या ठिकाणी आलेले आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल यष्टांच्या वरून निघून गेलाय. निर्धाव. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॅटची कडा होती त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान मिळालंय कालुराम भोईरला आणि हे कदाचित टीम गोवेला महाग पडेल. परंतु किती महाग पडेल हे मात्र येणारा काल सांगून जाईल. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद धावा धावफलकावर आहेत. 8 धावा. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल उल्हास या गोलंदाजाच्या माध्यमातून. एक चौकार जरूर आपण या षटकामध्ये पाहिला, परंतु इतर बॉलचा विचार केला तर अगदी योग्य टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. चला नवीन गोलंदाज लवकरात लवकर या. थोडं स्पीडली गेला टीम गोवे. बॉलिंग ट्रॅकवर तानाजी हा देखील एक चांगला गोलंदाज आहे आणि खास करून गोवे टीमचा विचार केला ना तर गोलंदाजी त्यांची ताकद राहिली आहे. इनसाइड आउट केल्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे आणि धाव फक्त आणि फक्त एकच मिळाली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक 9 वर पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल. तानाजी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉल स्टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिले. मात्र त्या दरम्यान पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट झाली आहे. नक्कीच गोलंदाजी ताकद राहिली आहे.
हे लक्षात घेऊन टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी स्वीकारली त्या ठिकाणी टीम गोव्याचे कॅप्टनने. आणि आतापर्यंत 8 बॉलमध्ये धावा खर्च झाल्यात 10. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. तानाजीच्या माध्यमातून हे फेकलं जात आहे. समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. राजू पाटील बॉलपर्यंत पोहोचल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव एकपेक्षा आधी एक काही एक नाही. आउटफील्डचा विचार केला ना तर राजू पाटील देखील एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहेत. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस आहे. ऑन साइडला प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल स्टॉप केला गेलाय. फटके चांगले येतात परंतु क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे आणि सोबतच रनिंग बिटवीन द विकेट जे आहे ना ते भरपूर लेझी पाहायला मिळते. सिंगल पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एकच धाव. या ओव्हरमधील ही 4थी सिंगल. धावफलक 12वर पोचलाय. तानाजी पुन्हा एकदा समोरच्या दिशेने आपण बिंदासला पाहतोय. बिंदास वैयक्तिक 2 सिंगल सोबत 2 या धावसंख्येवर खेळतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉलची दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतात. वाईट बॉलचा इशारा आलाय. अव्वांतर धाव मिळेल. धावफलक अव्वांतरने पुढे सरकलाय. 13 धावा धावफलकावर. या इनिंगमधील हा पहिला वाईट बॉल आपण त्या ठिकाणी पाहतोय. पहिली अव्वांतर धाव सोनादेवी टेमघर टीमसाठी. तानाजी पुन्हा एकदा. या बलेस हा बॉल चांगला होता. वाईट बॉल आणि त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू आलाय. अर्थातच आतापर्यंत 5 बॉल टाकून झाल्यात आणि धावा देखील फक्त आणि फक्त 5च खर्च केल्यात. चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. फुल टॉस ऑन साईडला. काऊ कॉर्नर रिझनमधून विजय बॉलपर्यंत पोहोचतोय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झाला आहे. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत बिनबाद 14 धावा. पहिलं षटक 8 धावांचं तर दुसरं षटक फक्त आणि फक्त 6 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर धावा आहेत 14. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर दिलीप येतोय. षटकातील पहिला बॉल. या बॉलेस टॉप एज. पहिला बाउन्सवर यष्टीरक्षक चेंडू कलेक्ट करतोय. कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे परंतु धावा येत नाही आहेत. फक्त आणि फक्त 14 धावा धावफलकावर आहेत आणि 13 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. या बॉलेचा बॉल अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी का सोडून दिलाय या प्रश्नाचं उत्तर बिंदासला द्यावं लागेल. या महत्त्वाच्या मॅचमध्ये अगदी बिंदासपणे फलंदाजी करताना दिसून येत नाही आहे. 3 बॉल निर्धाव खेळला आतापर्यंत. ऑफ ड्राईव्हचा फटका चंदू त्या ठिकाणी आहे. बॉल स्टॉप केला गेलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही आहे.
अगदी विकेट जी आहे ना ती विकेट सांभाळून खेळत आहेत दोन्ही फलंदाज. येणाऱ्या फलंदाजांमध्ये दिनेश, तुषार हे दोन चांगले फलंदाज आहेत मागे, परंतु त्यांच्यासाठी विकेट जी आहे ती सॅक्रिफाईस केली जात नाहीये. कालुराम भोईर आणि बिंदास ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दिलीप पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. यावेळेस अजून एक चांगला बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव जातोय. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी आतापर्यंत. या षटकामध्ये धाव फक्त आणि फक्त एकच खर्च झाली आहे. पुढचा बॉल ऑन साइडला प्रहार झाला. यावेळेस हा बॉल निघून जातोय सीमा पार. मिळतील 6 धावा. षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 21 धावा झाल्या आहेत. षटकातील शेवटचा बॉल. दिलीप यावेळेस टॉप एज लागलाय, फटका फसलाय. गोलंदाज स्वतः प्रयत्न करत असताना मात्र बॉल पासून दूर राहिलाय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. दोन्ही फलंदाज विकेट सोडण्यासाठी तयार नाही आहेत, अगदी सांभाळून खेळत आहेत त्या ठिकाणी. परंतु आवश्यकता आहे का हा प्रश्न जरूर दोघांनाही विचारला जाईल, कारण येणाऱ्या फलंदाजांमध्ये दिनेश आणि तुषार हे 2 मोठे फलंदाज अजूनही बाकी आहेत. शेवटचं अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर चंदू येतोय. धावा झाल्या आहेत 23 धावा. तीन ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. अगदी कंजूसभरी गोलंदाजी तिन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. फक्त 23 धावा धावफलकावर आहेत आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर चंदू येतोय आणि त्या दरम्यान टीम गोबेसाठी जय पारदेव यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. शेवटचं षटक. चंदू बॉलिंग ट्रॅकवर. समोरच्या दिशेने आपण बिंदासला पाहतोय. बिंदास आतापर्यंत 4 या धावसंख्येवर खेळतोय आणि 4ही धावा ज्या आहेत ना त्या सिंगलच्या स्वरूपात आल्यात. 3 निर्धाव चेंडू देखील आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. तर कालुराम भोईर देखील 4 निर्धाव बॉल आतापर्यंत खेळलाय, परंतु एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. शेवटचं षटक. षटकातील पहिला बॉल. फुलटॉस आहे. आडव्या बॅटने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकलंय. 25 धावा झाल्या आहेत. फक्त आणि फक्त 5 बॉलचा खेळ या ठिकाणावर बाकी आहे पहिल्या इनिंग मधील. यावेळेस देखील टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. पूर्ण 4 ओव्हर्स या 2 खेळाडूंच्या माध्यमातून खेळल्या जातील असं वाटतंय त्या ठिकाणी,
कारण विकेट सॅक्रिफाईस करत नाहीयेत दोघेही. आणि धावा ज्या बनवल्यात त्या फक्त आणि फक्त 26 आहेत. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल या बलेस ऑन साइडला प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाली आहे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता मात्र रन आउटची विकेट. फलंदाज बाद. एक धाव मिळाली. धावफलक 1 ने पुढे सरकलाय. 27 धावा झाल्या आहेत आणि आता मात्र फक्त आणि फक्त 3 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज दिनेश मैदानाच्या आतमध्ये जातोय. मात्र दिनेशला काही करण्यासाठी या ठिकाणावरनं फक्त 3 बॉलचा खेळ बाकी आहे. चंदू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल या भलेसा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. हा फटका चांगला आहे. राजू पाटील बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. बॅकअप चांगलं झालंय. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवला गेलाय. दोन धावा तर कंप्लीट झाल्या होत्या. तिसरी देखील कंप्लीट झाली का की फलंदाज बाद आहे हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. यस इट्स अ नॉट आउट. अर्थातच 3 धावा देखील कंप्लीट झाल्या आणि 3 धावांच्या मदतीने धावफलक 3 नॉट 30 वर पोहोचलाय. चंदू पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल या भलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. 30 धावा धावफलकावर स्थिर आहेत. सलामीला आलेला कालुराम भोईर अगदी शेवटच्या बॉल पर्यंत आहे. मात्र हवी ती फलंदाजी झाली नाहीये. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे. आडव्या बॅटने प्रहार झालाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा डिसिजन सोपवला गेलाय. एक धाव कंप्लीट झाली होती. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. मात्र फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे का हे त्या ठिकाणी तपासलं जाईल. शेवटच्या बॉलवर रनआउटची विकेट. अर्थातच धाव मिळेल फक्त आणि फक्त एकच आणि त्या एका धावेच्या मदतीने 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत 31. 31 धावा झाल्या आहेत. 32 धावांचं लक्ष या ठिकाणी उभा केलंय सोनादेवी टेमघर टीमने जय हनुमान गोवे टीम समोर.
सुनील पवार चला आपण जॉईन व्हा. 31 धाबा झाल्या आहेत. 32 धाबांचं लक्ष आहे आणि या धाबांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकूया सुनील पवार यांच्या आवाजाने. खूप खूप धन्यवाद मेरी आज मेरी पहचान. पहिला चेंडू अप्रतिम होता पण इथे मात्र बॅटची कड आणि खराब क्षेत्रक्षण चेंडू जाईल. इथं मात्र पाहतोय थर्डमॅन शिमेरेशीकडे. चांगलं क्षेत्र शेवटी मात्र पाहतोय आपण. दोन धावा पाहतोय आपण. तीन धावा. स्ट्राईकला पाहतोय आपण दिलीप. आता मात्र
सज्ज होताना पाहतोय फक्त थर्डमॅन यावेळेस पाहता चांगला चेंडू होता पाहतोय पण टणकण्याचा प्रयत्न होता पण चेंडू बॅटमॅन संपर्क होत नाहीये. धावसंख्या पाहतोय धावपळकर फक्त आणि फक्त अतिशय प्रयत्न चेंडू होता पाहतोय आपण विजय पाटील यांनी पहिल्या सामन्यात सदतीने नॉट आउट होते. यावेळेस पाहता कट ऑफ द क्या बात आहे चांगलं क्रिकेट सॉफ्ट डिस्मिसल पाहतोय आपण पॉइंटला आणि मोठा धक्का बसलाय गोवा टीमला. यावेळेस पाहता अतिशय अप्रतिम चेंडू प्रत्येकदा पाहतोय आपण वा सुपर गोलंदाजीचं विश्लेषण पाहतोय आपण पहिले षटक मापक आव्हान आहे पण हा मापावणे कठीण बनेल आता मात्र जर्मन गोवे टीमसाठी. पहिल्या षटकाच्या धावसंख्या फक्त आणि फक्त धावपळकर पाहतोय आपण 5 टार्गेट तो 32 धावचा टार्गेट आहे पण इथून मात्र असं वाटते की 322चा टार्गेट आहे का. सोनाली टीमचं अतिशय अप्रतिम प्रदर्शन पाहतोय आपण कारण की पाहतोय आपण टॉप 4मध्ये पोहोचण्यासाठी हा सामना जिंकावे लागेल. जर्मन गोवे टीमचं सुद्धा अतिशय अप्रतिम प्रदर्शन. अजून एक बॅटर बंडूची खेळी बाकी आहे. पहिल्या षटकाच्या संबंधित तर 5 धावा येणारे 18 चेंडू इथून मात्र सामना जिंकण्यासाठी हातून पाहतोय की आपण जवळपास 28 धावांची आवश्यकता. 27 तर आमच्या इथून रजा मेरी आवाज मेरी पहचान नाही डबल येणार नाही इकडे मी बस. सज्ज होताना गोलंदाज यावेळेस पाहता चांगला फटका पाहतोय आपण 2 धावा असंच कंप्लीट आणि तिसरी पण धाव कंप्लीट. धावसंख्या 8.
32 धावांचं टार्गेट आहे. आमचे गोळीगावचे उद्योगपती आणि खास संतोष दराडे यांचे एक निकटचे मित्र अमरदा इकडे एक मिनिट. यावेळेस पता टर्न केलंय. चांगला फटका आहे पाहतोय आपण. पण कधी कधी म्हणतात ना, ज्या व्यक्तीला जास्त इज्जत दिलं ना तो व्यक्ती मात्र आपला नसतो. असेच आमचे एक अमर शेठ गोळेगावचे. सजेतना गोलंदाज. चांगला चेंडू होता, तेवढा छान असा फटका नाही आहे. बॅटची कड फ्लॅशली पण गलीकडे चेंडू जातोय. एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या भर पडते. धावसंख्या 11. बत्तीस धावचा टार्गेट आहे, पण आता तो मोठा झालाय जर्मन गोवे टीमसाठी. सज्जता गोलंदाज मारा करतोय. चांगला चेंडू टर्न केला आहे. स्कूल एक पण या ठीक पाठीमागे चेंडू जातो अतिशय वेगात. एक धाव पूर्ण. दुसऱ्या मागणी. पण गोवे टीमचं विशिष्ट आहे. ओ हो हो, तिसऱ्या पण त्याकडे निर्णय जाईल. तिसऱ्या पण निर्णय जाईल आता. काय बोलू आता. शॉपिंगला काय द्यायचं पहिले त्या निर्णय काय द्यायचं थर्ड अंपायर कडे. पहिले ते निर्णय काय होता आऊट, नंतर थर्ड अंपायर द्यायचं. बरोबर नाही मग शॉपिंगला तर काय दिलं, काहीच नाही दिलं. पंच शॉपिंगला काय आहे का, काय बोलू आता. पंच तिसऱ्या OUT आउट. आउट. नवीन बॅटर पाहतोय आपण मॅदानाच्या आतमध्ये. विकास. जन्मा गोटीमचा 12वा खेळाडू लगेच पाठवायचे आहे. आणि इथं मात्र बॅटर पाहतोय की आपण बाद. वरती ना तिथे काय
वरती आहे कॉमेंट, इकडे कॉमेंट बॉक्स मध्ये ये. तू इकडे वरती ये. आम्ही कशाला बघू, मग सांगू नका. तुला माहिती तू सांग. असं नाही बोलायचं. आउट झाला तू. मग कंपल्सरी पाहिजे की नाही. 12 झाले अजून शेट. अजून मला वाटतं की इथून 20 जायची आवश्यकता आहे. पायचीच्या स्वरूपात हा बॅटर बाद. नवीन बॅटर बंडू, खूप मोठं नाव. फुल टॉसवर हा प्रहार पाहतोय आपण आणि इथं मात्र ओ माय गॉड, बीमर, नो बॉल घोषित. धावसंख्येचा बदल पाहतोय. धावसंख्या 14. सामना अजून संपला नाहीये. सामना संपला नाहीये कारण की हा सामना खूप महत्वपूर्ण आहे. सोनादेवी टीमगर विपक्ष पाहता जर्मन गोवे अशी फाईट रंगताना असं वाटतं की सकाळचे आता मात्र 3 वाजत आलेले आहे. हा फटका हवेत पण क्षेत्ररक्षक दूर आहे. धावसंख्या पाहता आपण 15. आता मात्र 2 षटकाची समाप्ती. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजून इथून 17 धावांची आवश्यकता आहे. 12-17. तिसरे पंच आपण इकडं. तिसरे पंच आमची शिवाजी. अरे बोल नाही काय झालं. म्हणणं की 5 झाले. बरोबर बरोबर ओव्हर झालं. बरोबर आहे ओव्हर झाली. 2 आहे. रन आउटला 1 रन, नंतर एलबी आउट झाला, नो आणि हाय 4 5 रेशो रेशो बघा. रन कमी होतील लगेच. रन आउट ना. हा रन आउट त्याला रन आउट झाले ना. हा तो रन आउट झाल्यानंतर 1 2 1 पुन्हा रन आउट 1 विकेट एलबी नो आणि हाय. रन कमी होतील लगेच. 15 षटकाची समाप्ती झालेली आहे कारण आमचे स्कोर खूप चांगले आहेत आणि लाईव्ह टेलिकास्टचे स्कोर सुद्धा चांगले आहेत. आमच्यासोबत किमेन ऑफ द ठाकूरपाडा A1 जोडी आवी एकटे म्हणजे ज्याचा सिंहाचा वाटा आहे. आता तूच सांगा त्याला.
हॅलो. माझ्यासोबत आदेश यांचा आवाज आपण ऐकला हॅलो म्हणून. चांगला फटका होता, अप्रतिम. पाहतो एक्स्ट्रा कव्हरकडे आपण डीपमध्ये जेवून ट्रॅव्हल होताना एक धाव पूर्ण दुसऱ्या मागणी करताना चांगला तालमेल पाहतोय आपण. सचिनदा कधी खेळणार हे समजत नाहीये. चांगला चेंडू होता, अप्रतिम. वा. आता मात्र वर्चस्वाचा गोलंदाज संजय, की मॅन ऑफ द सोनर टीमचा. आणि हा षटक तिच्या हातात सुपरला, याला म्हणतात अतिशय अप्रतिम गोलंदाजी. या लापणे फटका फसलाय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक. वा, सुपर झेल. टर्निंग पॉइंट ठरलेला सामन्यातला. आता मात्र अवघड आव्हान ठरलंय जर्मन गोळी टीमसाठी. येणारे 9 चेंडू सामने जिंकण्यासाठी अजून 15 धावांची आवश्यकता आहे. लवेश ठाकरे, आपले डबे जमा करून घ्या. नवीन बॅटर संदीप पाहतोय आपण. सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण. अतिशय हा रंगता स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलाय. निश्चित असं म्हटलं तर वागत शुभ मॉर्निंग म्हटलं तर वागत ठरणार नाही, या प्रकारे आपण हा सामना पाहतोय. गोलंदाज संजय लाजवाब, अप्रतिम हायकडूची बॉलिंग करताना सामना रंगत आला. इथे मात्र पाहतोय आपण टेमगर विपक्ष गोवे. संजय यावेळेस पात्र चांगला चेंडू, अप्रतिम क्षेत्ररक्षण. एक सिंगल इथं मात्र जवळ मिळेल, पण अतिशय चांगली क्वालिटीची बॉलिंग. 18 धावसंख्या पाहतोय आपण. बंडू बेताल बादशाह म्हणून ज्याचं नाव होतं या आटगाव विभागामध्ये, तोच बंडू. अंडरआर्मचा बेताल बादशाह, पण इथं मात्र काय करतो पाहायचंय. डेथ बॉलचा इशारा होताना पंचाच्या माध्यमातून. राईट अमर द विकेट संजय. ओ हो, दांडी गोल. आता मात्र सोनर टीमगडचं वर्चस्व कायम. मोठा विकेट आणि डावी यष्टी गोल. काय षटक हाताळलंय की मॅन ऑफ द संजय यांनी. फक्त धावा दिल्या आतापर्यंत पाहतोय आपण. 2-3 धावा आणि 2 गडी बाद केलेले आहेत. मागच्या सामन्यात सुद्धा हिरो होता आणि पहिल्या सामन्यात सुद्धा हिरो होता. बॅक टू बॅक का धुळून मॅनेजमेंट आणि तिसरीकडे वळतो काय पाहायचे. सामना जिंकण्याची आता मात्र आवश्यकता आहे. 7-14 शैलेंद्र. आमच्या बंडूचे पोरिया बापाने दांडी गुल केली, आता लगेच पळाला. सात चेंडू 14 असं समीकरण. आज की रात किस टीम के नाम.
फुलटॉस होता, उचित फायदा घेतला नाही. एकदा पुन्हा दुसऱ्या मागणी करताना पाहतोय आपण 2 धावा इथं मात्र कंप्लीट. 3 षटकांचा संबंध धावसंख्या पाहतोय 20, येणारे 6 आणि 12 असं समीकरण. सचिन कुल एन्जॉय करताना. अमर पाटील की कहानी अलग है. अंक्यादा शांती घेऊन थोडं. सहा चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. 1 डझन अर्धा डझन. अरुण येतोय शेवटच्या षटक हाताळण्यासाठी. सोनाली टीमकडचं सध्या तरी वर्चस्व पाहतोय आपण, कारण की टॉप आघाडीचे बॅटर जे बाद झाले, जेव्हा टीमचे सगळेच विजय, दिलीप, तानाजी, बंडू, विकास, आता मात्र जबरदस्त संदीप आणि शैलेंद्र सर. पहिला चेंडू ड्राईव्ह केले पाहतो आपण एकशा करोडकडे. एक सिंगल किंवा 2. इथं माझा धोका निर्माण झालाय. धीमा थ्रो, 2 धावा कंप्लीट. 5-10 असं समीकरण. 5 चेंडू 10. पाच चेंडू 10 असं समीकरण पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होताना. राईट आर्म ऑफ द विकेट. चांगला फटका ऑन साइड कडे पाहतोय आपण. एकदा पूर्ण दुसऱ्या मागणी फंबलिंग पाहायला मिळालं आणि 2 धावा सहज कंप्लीट. 4 चेंडूंनी 8 धावांची आवश्यकता आहे. 4-8 समीकरण गोवे टीमसाठी. सज्ज होताना गोलंदाज राईट आर्म ऑफ द विकेट अरुण. 1 विकेट टीमकडे संघाला विजया जवळ नेईल. 1 चौकार किंवा षटकार गोवे टीमला विजया समीप नेईल. या आठवड्याचा फटका पाहतोय आपण. 2 धावा की 1 मात्र अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 2 धावा सहज कंप्लीट. 3 मध्ये आता मात्र पाहतोय आपण 6 धावांची आवश्यकता आहे. 3-6 असं समीकरण. गोवे टीमचे खंदे समर्थक पाहतोय आपण. सचिन, निकेश, अमर पाटील, कैनिकले पाटील सिपो, उज्ज्वल, अमर दादा द ग्रेट. सज्ज होताना पाहतोय आपण. राईट आर्म ऑफ द विकेट. तीन चेंडू 6 असं समीकरण. ओ हो चांगला चेंडू होता पाहतोय आपण. फक्त 1. आता मात्र 2 चेंडूने 5 धावांची आवश्यकता. 2-5. टॉप 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी गोवे टीमला 2 चेंडूने 5 आणि टॉप 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी टीमगट टीमला रोकायला लागेल. इथं मात्र 4 धावा. सज्ज होताना गोलंदाज.
यावेळेस पात्र लाईन कुठे चेक करतील. वाईट. आता मात्र पाहिजे 2 चेंडूंनी 4 धावची आवश्यकता आहे. सामना रंगात रंगात आलाय. इथं मात्र पाहतोय आपण दोन चार. दोन चार. राईट आमोर द विकेट. अजून एक बोनस, अजून एक बोनस. आता मात्र निश्चित जर्मन गोळी टीमचं विजय निश्चित दिसतोय. 2 चेंडू आणि 3 धावची आवश्यकता. कोण आपली म्हणजे माझ्या गावची आहे का? माझ्या गाव ठाकूरवाडा. सज्ज होताना गोलंदाज. चांगला चेंडू टॅप केले. पाहते आपण फक्त एक सिंगल मिळेल. आता मात्र 1 चेंडू आणि 2 धावची आवश्यकता. वा, काय सामना रंगलाय. आता मात्र मग जिंकली. चल यस. चेसिंग कंपल्सरी.